नमस्कार अभियोग्यताधारकांनो. हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुमच्या मनामध्ये जर काही शंका किंवा प्रश्न असतील तर बाजूला जो नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही कॉल करून माझ्याशी बोलू शकता. सध्या महाराष्ट्रामधील तमाम अभियोग्यताधारकांच्या मनामध्ये एक प्रश्न जो प्रचंड मोठं घर करून उभा आहे तो म्हणजे पोर्टल कधी सुरू होणार. आता पोर्टल कधी सुरू होणार या प्रश्नाचं उत्तर मी देतो, परंतु त्यापूर्वी तुमच्या मनाला फक्त बरं वाटेल, थोडंसं चांगलं वाटेल यासाठी मी बोलणार नाही, तर वस्तुस्थिती जी आहे ती मी तुम्हाला सांगेल. मग नंतर तुम्ही तुमच्या विवेकी बुद्धीला विचारून हे बघा की खरंच पोर्टल कधी नेमकं सुरू होईल. मी त्याचं उत्तर जे तुम्हाला सांगेल आहे तर ते सर्व निकषांच्या आधारे बरोबर आहे की नाही हे सुद्धा तुम्ही तपासून पाहाल. मित्रांनो बघा, काल एक अत्यंत महत्त्वाचं पत्र शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं निर्गमित करण्यात आलं. या पत्रामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की शून्य शिक्षकी शाळा ज्या आहेत त्या ठिकाणच्या शिक्षकांचं आणि अतिरिक्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं समायोजन हे करण्यात यावं आणि ज्या शिक्षकांचं समायोजन झालं आणि नाही झालं यांची माहिती शिक्षण विभागाला कळवावी, असं पत्र निघालं काल. जे शिक्षक शून्य शिक्षकी शाळेवरती आहेत त्या शिक्षकांना असं म्हणण्यात आलेलं आहे की तुम्ही एप्रिलपर्यंत तुमचा निकाल तयार करा, म्हणजे परीक्षा घ्या, निकाल तयार करा आणि निकाल झाल्याच्या नंतर, आता निकाल कधी लागतो 1 मे रोजी, निकाल लागल्याच्या नंतर तुमचं ज्या शाळेमध्ये समायोजन झालेलं आहे त्या शाळेमध्ये तुम्ही रुजू व्हा. म्हणजे या प्रोसेसला हा पूर्ण महिना जाणार आहे. कोणता? एप्रिल महिना गेला. ते शिक्षक नंतर दुसऱ्या शाळेवरती जॉईन होतील. कोणत्या महिन्यामध्ये? मे महिन्यामध्ये. आणि हा निर्णय कोणत्या शाळांसाठी आहे तर ज्या शाळा शून्य शिक्षकी शाळा आहेत. 14 मार्च 2024चा GR त्यामध्ये 20 किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये शिक्षक नसणार, म्हणजे ती शाळा झाली शून्य शिक्षकी शाळा. या शाळेवरच्या शिक्षकांचं समायोजन होईल दुसऱ्या ठिकाणी. एप्रिल महिना पूर्ण गेला, आता राहिला मे महिना. मे महिन्यामध्ये आपणा सर्वांना माहिती आहे की ज्या ज्या संस्था त्या ठिकाणी ॲड देऊ इच्छितात त्यांचं रोस्टर तपासणीचं काम सुरू होईल संच मान्यतेनुसार. त्यापूर्वी काय होईल तर अतिरिक्त झालेले शिक्षक हे स्थानिक स्वराज्य संस्था, विद्यालय, महाविद्यालय, त्यामध्ये दोन्ही आलेत, मग शासकीय अनुदानित, खाजगी अनुदानित, खाजगी अंशतः अनुदानित, यावरती होईल त्यांचं समायोजन. हे समायोजन होत असताना ज्या संस्था आहेत त्या सर्वच्या सर्व शिक्षकांना लगेच अकोमोडेट करून घेतात असा प्रकार नाही आहे. त्या ठिकाणी अनेक वेळा अडचणी होतात. शिक्षकांना रुजू करून घेतल्या जात नाही जरी शिक्षण विभागाने आदेश दिला तरी. अर्थात शिक्षण विभागाने आता हे बंधनकारक केलेलं आहे, परंतु अनेक शिक्षकांच्या बाबतीमध्ये अडथळा निर्माण होतो. म्हणून अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचं जोपर्यंत पूर्ण पद्धतीने समायोजन होत नाही तोपर्यंत खरा रिक्त शिक्षकांचा आकडा समोर येणार नाही. जी रिक्त असलेली आकडेवारी असेल त्यामध्ये मग रोस्टर तपासणीचं काम हे सुरू होईल. विषयनिहाय, कास्टनिहाय, इयत्तानिहाय मग बिंदू ठरेल आणि हे सगळं झाल्याच्या नंतर ते जी काही रोस्टर तयार होईल ती जाहिरात किंवा ते रोस्टर हे सगळ्याच्या सगळं तपासल्या जाईल. त्या तपासण्यासाठी एक कमिटी स्थापन केलेली असते. ही कमिटी स्थापन झाल्याच्या नंतर स्वतःचा अहवाल तिकडे मुख्य शालेय शिक्षण विभागाच्या मुख्य कार्यालयाला देते. सगळ्या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामधल्या 36 जिल्ह्यामध्ये ज्यावेळेला ही प्रक्रिया पूर्ण होईल, यामध्ये सर्व प्रकारच्या शाळा, आस्थापना, व्यवस्थापन ही सगळीच्या सगळी आली. मग त्यानंतर प्रोसेस सुरू होते ती म्हणजे जाहिरातींची. मग शाळा जवळच्या वृत्तपत्रांमध्ये आणि पोर्टलवरती आपल्या जाहिराती अपलोड करतात. ही सगळी प्रोसेस झाल्याच्या नंतर तुम्हा सर्वांना ज्या वेळेला सगळ्या ठिकाणच्या सगळ्या जागा या जाहिरातींच्या स्वरूपात पोर्टलवरती वृत्तपत्रांमध्ये येतील त्यावेळेला त्या सगळ्या जागा प्राधान्यक्रमासह जे काही अभियोग्यता धारक आहेत त्यांच्या लॉग इनवरती दिसायला सुरू होतील. ती प्राधान्यक्रम तुम्हाला येतील. तुम्ही ही प्राधान्यक्रम लॉग करायचे आहेत 50 आणि 100. त्यानंतर ते तुम्हाला बदलण्यासाठी सुद्धा काही वेळ दिला जातो. 2.25 लाख विद्यार्थी आहेत, त्यामुळे त्याला ह्या प्रोसेसला साहजिकच खूप वेळ लागेल. आता ही सगळी प्रक्रिया एकदम सुरुवातीला जाहिराती आल्याच्या नंतर तुम्हाला प्रिफरन्स देण्याची
जी काही तारीख आहे तर ती मला असं वाटतं जून महिन्याच्या शेवटी येईल. पुन्हा एकदा सांगतो, जून महिन्याच्या शेवटी. मी जे बोलतो हे 100% खोटं ठरावं आणि पुढच्या 15 दिवसामध्ये जाहिराती याव्यात असं मलाही वाटते आणि व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकालाही वाटते. परंतु जर आपण ही सगळी प्रक्रिया बघितली तर ही वेळखाऊ आहे. दिसते वरवर सोपी, परंतु जेवढी वरून सोपी दिसते तेवढी ती किचकट देखील आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की साधारणतः जून महिन्याच्या शेवटी प्राधान्यक्रम जनरेट होऊन ते लॉक होतील आणि मग जी नियुक्तीची प्रक्रिया असेल, म्हणजे मेरिट लिस्ट असेल, कागदपत्रांची तपासणी असेल आणि विद्यार्थ्यांचं जॉईनिंग असेल, तर ह्या प्रोसेसला साधारणतः जुलै महिन्याची एंडिंग किंवा मग 15 ऑगस्टपर्यंतचा वेळ लागू शकतो. आता मी जेव्हा हे सांगतोय तेव्हा अनेकांच्या पोटात दुखायला लागलेला असेल की सर अब रोका नहीं जाता, क्यों इतने देर तक हम किसी बात के लिए वेट करें. खरं पाहिलं तर 15 सेकंदाची रील आपण पाहणारे सर्व, ती 15 सेकंदाची रील सुद्धा पाहायची की नाही हे आपण जेव्हा सुरुवातीच्या 1.5 सेकंदामध्ये ठरवतो, त्यावेळेला निश्चितच हा एवढा मोठा काळ आपल्यासाठी वाट बघणं कठीण असणार आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, सब्र का फल मीठा होता है असं जे म्हटलं जातं, त्यामुळं आपण अशा अपेक्षा करूयात की त्या ठिकाणी पोर्टल ही लवकरात लवकर म्हणजे मे महिन्याच्या शेवटपर्यंत सुरू व्हावं, 15 जूनपर्यंत प्राधान्यक्रम भरून घेण्यात यावेत आणि 30 जूनपर्यंत त्या ठिकाणी जॉईनिंग मिळावी. म्हणजे नवीन सत्रामध्ये सर्व विद्यार्थ्यांना नवीन शिक्षक हे मिळालेले असतील आणि प्रत्येक घरामध्ये पेढे हे वाटलेले असतील. यामध्ये विथ इंटरव्ह्यूची जी प्रोसेस आहे तर त्याला आणखीन विलंब लागण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. म्हणजे ही प्रोसेस दिसते तेवढी फास्ट होईल असं मुळातच नाही आहे. काही युट्यूबवाल्यांनी खूप बाऊ करून ठेवलेलं आहे. उद्या सुरू होईल पवित्र पोर्टल, परवा सुरू होईल पवित्र पोर्टल, आलीच लगे आनंदाची बातमी. असं होत नसतं. रिव्हर्सिबल प्रोसेस असतात. रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे द प्रोसेसेस इन विच द स्टेट ऑफ अ सिस्टीम कॅनॉट बी ब्रॉट टू इट्स इनिशियल स्टेट. आणि म्हणून आपल्याला जर शिक्षक व्हायचं असेल, बेरोजगारीपासून मुक्त होऊन जर शिक्षक व्हायचं असेल आणि शिक्षक म्हणूनच मरायचं असेल, तर त्या ठिकाणी ही इर्रिव्हर्सिबल प्रोसेस आहे आणि इर्रिव्हर्सिबल प्रोसेसला टाईम लागतो. म्हणून थोडासा वेळ जरी लागला तरी सुद्धा यश आपल्या पदरामध्ये हमखास पडेल. ही प्रोसेस थोडीशी टाईम कन्झ्युमिंग आहे. ही परीक्षा केवळ आपल्या गुणवत्तेची, आपल्या बुद्धिमत्तेची नसून ती आपल्या संयमाची देखील आहे. ही मला पटलेली माहिती आहे. ती कदाचित खरी आपणास बरी वाटावी अशी नाही आहे, परंतु खरी निश्चितच आहे. मी हा व्हिडिओ ज्यावेळेला टाकलाय त्यावेळेला हा नोट करून घ्यावा, सेव्ह करून ठेवा तुमच्याकडे आणि बघा मी जे सांगतोय ते खोटं ठरतं का. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, संभ्रम असेल तर कॉल करा. माझा नंबर बाजूला दिलेला आहे. आपल्या सर्वांच्या मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद.